अखेर शिक्षण मंत्री राजीनामा दिलेला आहे. तुमचा मुलगा अभिजित दिपके यांनी अनेक दिवसांपासून जे आंदोलन केलं त्याला कुठेतरी यश मिळाले. आई म्हणून काय प्रतिक्रिया आहे? नाही, आई म्हणून खूप आनंद वाटायला लागला. आज त्याच्या हाताला यश आलं. त्यांनी पहिलंच आंदोलन एवढं मोठं उभा केलं, त्याच्या हाताला यश आलं तर खूप आनंद वाटायला लागला. आता काय पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण की अनेकांचा असं सल्ला आहे की त्यांनी राजकारणात जावं. अनेक जे युवक आहेत ते सुद्धा म्हणतात की अभिजित यांनी राजकारणात यावं. आई म्हणून तुमचा काय त्यांना सल्ला असणार आहे? आई म्हणून आता बघू, त्याला विचारू तो काय करतो काही नाही. आता मला तर काही सांगता येणार नाही ना, सर्व त्याच्यावरच राहील ना. पण इतक्या दिवसांपासून जे आंदोलन होत होतं त्याच्यात लाठीचार्ज झाला, त्यानंतर अभिजित दिपके स्वतः यांना 1-2 वेळेस मारहाण सुद्धा झाली. आई म्हणून कुठेतरी अशी भीती होती मनात? भीती फार होती ना, भीती फार वाटायची. तो एखाद्या वेळेस स्टेजवर नाही दिसला की पोरांना म्हणायचं, अरे तो स्टेजवर नाही दिसत आहे, लक्ष ठेवा. काही झालं तर आम्ही इकडं काय करणार? तर नाही काकू, तो आहे, तो झोपलेला आहे. मग पोरांनी जेव्हा व्हिडिओ कॉल दाखवला की तेव्हा बरं वाटायचं की तो स्टेजवर आहे म्हणून. चल घ्या. आज खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये, याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठे विजय झाला आज. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हो, आनंद अश्रू आहेत त्याचे. माझ्या लेकराचा आज विजय झाला. त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळवून आणला आज. रात्रभर झोपा नव्हत्या आम्हाला, 3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्या. लेकराचं काय होतंय काही नाही, एवढं आम्ही परेशान होतो. आज खूप छान वाटायला लागलंय. लेकाच्या कष्टाचं चीज झालं, त्याच्या कष्टाचं चीज झालं. 2.5 महिने झाले ना, त्याला झोप सुद्धा नाही, काहीच नाही. जसा तो गोष्टहून आलेला आहे 6 जून पासून, तसा तो याच्यामध्ये होता, आज टेन्शन मध्ये होता. आज एकदम मोकळा झाला तो. माहिती